नमस्कार मित्रांनो, आपण पाहणार आहोत राज्यसेवा पेपर 2019। हा जो पेपर आहे राज्यसेवा हा आहे 2019 मध्ये झालेला हा पेपर आहे व या पेपरमध्ये आपण विज्ञानाचे 20 प्रश्न पाहणार आहोत। विज्ञान या घटकाचे 20 प्रश्न पाहणार आहोत। हा पेपर आहे, तुम्हाला दिसत आहे, हा पेपर आहे सेट ए चा। तर सेट ए चा पेपर आहे, एकूण गुण 200 आहेत। तर या 200 गुणापैकी आपण फक्त विज्ञान या घटकाचे 20 प्रश्न कशा प्रकारे आलते व ते कोठून घेण्यात आलते ते पाहणार आहोत। तर चला तर पाहू मग विज्ञान। तर या पेपर मधील पहिला प्रश्न पाहू आपण। हा आपला आहे रोल नंबर, इथे रोल नंबर टाकायचा। तर पाहू आपण डायरेक्ट आता आपण प्रश्न पाहू विज्ञानाचे। तर विज्ञानाचा पहिला प्रश्न आलता, हा पहा विज्ञानाचा पहिला प्रश्न। उपग्रहामध्ये अंतराळवीर हा वजनरहित अवस्था अनुभवतो कारण रिकामी जागा। उपग्रहामध्ये अंतराळवीर हा वजनरहित अवस्था अनुभवतो कारण रिकामी जागा। पर्याय दिलेत अ ब क ड। पहिला आहे उपग्रहाच्या आतील पृष्ठभागाकडून अंतराळवीर प्रयुक्त होणारे बल शून्य असते। ब पर्याय अंतराळवीर हा उपग्रहाच्या पृष्ठभाग एकमेकांकडे आकर्षिले जातात। क आहे अंतराळवीर हा कोणत्याही गुरुत्वीय बलाने आकर्षिला जात नाही। व ड आहे वरीलपैकी कोणते नाही। तर पहिल्या प्रश्नात वरील तिन्ही पर्याय अ ब आणि क हे चुकीचे आहेत। म्हणजे काय होईल, वरीलपैकी कोणतेही नाही, म्हणजे आपलं उत्तर फक्त ड। वरीलपैकी कोणते नाही, उत्तर आपलं होईल ड। अशा प्रकारे हा पहिला प्रश्न होता। आता पाहू आपण दुसरा प्रश्न। तर दुसरा प्रश्न आहे 10वीच्या विज्ञानच्या प्रश्न पुस्तकातला। दुसरा प्रश्न आहे इलेक्ट्रॉनिक दळणवळण पद्धतीमध्ये डिजिटल अंकात्मक संदेश रिकामी जागा। 4 पर्याय आहेत। अ आहे सलग संदेश पुरवत नाहीत। ब आहे स्वतंत्र विलग पायऱ्यांमध्ये सादर केले जातात। क आहे बायनरी म्हणजे द्विमान संख्या पद्धतीचा उपयोग करतात। ड आहे दशमान आणि द्विमान बायनरी या दोन्ही संख्या पद्धतीचा उपयोग करतात। पर्याय आहेत फक्त अ आणि ब। दुसरा आहे फक्त ब आणि क। तिसरा आहे अ ब आणि क। चौथा आहे वरील सर्व। तर यामधील उदाहरणे, पहिले जे आहे सलग संदेश पुरवतात, यामध्ये कोणते डिजिटल संदेश सलग संदेश पुरवतात हे बरोबर आहे। दुसरं स्वतंत्र विलग पायऱ्यांमध्ये सादर केले जातात, हे पण विधान बरोबर आहे। तिसरा आहे बायनरी द्विमान पद्धतीचा उपयोग करतात, हे पण बरोबर आहे। चौथा आहे चूक, म्हणून आपला पर्याय होईल पर्याय क्रमांक 3 बरोबर। अ ब आणि क। आता घ्या 3 नंबरचा प्रश्न। अणुकेंद्रकाभोवती दुसऱ्या भ्रमण कक्षेत भ्रमण करणाऱ्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा वजा 3.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे आणि तिसऱ्या भ्रमण कक्षेतील ऊर्जा किती? तर दुसऱ्या भ्रमण कक्षेतील भ्रमण करणाऱ्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा वजा 3.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे। तर तिसऱ्या भ्रमण कक्षेतील ऊर्जा किती? दुसऱ्या भ्रमण कक्षेतील ऊर्जा दिली आणि आपल्याला तिसऱ्या भ्रमण कक्षेची ऊर्जा विचारली,
तर तिसऱ्या भ्रमण कक्षाची ऊर्जा होईल -1.51 इलेक्ट्रॉन व्होल्ट. पर्याय क्रमांक काय 3. इथे ईव्ही म्हणजे काय होते, ईव्ही होईल इलेक्ट्रॉन व्होल्ट. जर आपण पाहू चौथा प्रश्न. प्रकाशकीय तंतू हा खालीलपैकी कोणत्या तत्वावर आधारित आहे? ऑप्टिकल फायबर इज बेस्ड ऑन विच ऑफ द फॉलोइंग प्रिन्सिपल. पहिला पर्याय आहे प्रकाशाच्या परावर्तनाच्या तत्वावर. दुसरा आहे प्रकाशाच्या अपवर्तनाच्या तत्वावर. तिसरा आहे प्रकाशाच्या पूर्ण आंतरिक परावर्तनाच्या तत्वावर. चौथा आहे प्रकाशाच्या अपस्खलन तत्वावर. यातला बरोबरचा पर्याय क्रमांक 3 प्रकाशाच्या पूर्ण आंतरिक परावर्तनाच्या तत्वावर. 3 जे उत्तर आहे ते आहे बरोबर. आपण पाहू चौथा प्रश्न. पुढील विधानांचा विचार करा. 3 विधाने दिली आहेत. पहिला आहे रणभारित म्हणजेच बीटा कणे धनभारित अल्फा कणांपेक्षा जास्त आंतरभेद करतात. दुसरा आहे उदासीन अथवा धन नसलेले गॅमा कणे बीटा कणांपेक्षा जास्त आंतरभेद करतात. क आहे सर्वसाधारणपणे उदासीन कणांची अथवा धन अथवा रणभारित नसलेले आंतरभेद शक्ती अतिच्य असते. यातले पहिले जे 2 पर्याय आहेत अ आणि ब हे दोन्ही बरोबर आहेत व जो पर्याय क्रमांक 3 आहे हा चुकीचा आहे. म्हणून उत्तर होईल अ आणि ब विधाने त्रिकालबाजी सत्य आहेत. पर्याय क्रमांक 1 बरोबर. आता प्रश्न क्रमांक 6. 2 वस्तूच्या अप्रत्यास्थ धडकेच्या दरम्यान खालीलपैकी कोणत्या बाबीचे संवर्धन होईल? पर्याय आहे संपूर्ण गतिज ऊर्जा. दुसरा आहे संपूर्ण यांत्रिक ऊर्जा. तिसरा आहे संपूर्ण एकरेषीय ऊर्जा. चौथा आहे प्रत्येक वस्तूची गती. तर यामधील अचूक पर्याय क्रमांक 3 आहे संपूर्ण एकरेषीय ऊर्जा, टोटल लिनियर मोमेंटम. पर्याय क्रमांक 3 याचे अचूक उत्तर आहे. आपण पाहू 7 नंबरचा प्रश्न. कोणत्या जनुकीय रूपांतरित पिकामध्ये जनुकीय अभियांत्रिकी तंत्राची 3 जनुके घातलेली आहेत? कोणत्या जनुकीय रूपांतरित पिकामध्ये? पहिला आहे कल्याण सोना गहू. दुसरा आहे मधुर ज्वारी. तिसरा आहे संकरित बाजरी. चौथा आहे सुवर्ण तांदूळ. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गोल्डन राईस म्हणजेच काय होईल सुवर्ण तांदूळ. आता प्रश्न क्रमांक 8. नाकतोड या कीटकाच्या नर आणि मादीमध्ये किती संलग्नता गट असतात? लिंकेज ग्रुप किती असतात नाकतोड व या कीटकाच्या नर व मादीमध्ये? तर त्याची संख्या आहे 12 आणि 12. पर्याय क्रमांक 3 बरोबर. 12 आणि 12. आता प्रश्न क्रमांक 9. कोणत्या वनस्पतीमध्ये HSK अथवा C4 या प्रकारचे प्रकाश संश्लेषण होते? कोणत्या वनस्पतीमध्ये HSK आणि C4 प्रकारचे फोटोसिंथेसिस होते? कशात होते? सूर्यफूल, ऊस, भुईमुग, बटाटा. पर्याय क्रमांक 1 ऊस हा आपला बरोबर आहे. आता 10वा.
रसायनांपासून स्वतःचे अन्न तयार करणारे जीवाणू स्वयंजीवी कोणत्या रसायनांचे विघटन करून ऊर्जा मिळवतात? पहिला आहे सेंद्रिय द्रव्ये, दुसरा आहे असेंद्रिय द्रव्ये, तिसरा आहे कृत्रिम द्रव्य, चौथा आहे प्रक्रिया केलेली द्रव्ये. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इनऑर्गॅनिक द्रव्य म्हणजेच असेंद्रिय द्रव्य. आता भाऊ प्रश्न क्रमांक 11. हा जो प्रश्न आहे हा 2017ला पण रिपीट झाला होता, पुन्हा आता 2019च्या राज्यसभेमध्ये आला आहे. हा बा प्रश्न क्रमांक 11. नेफ्रॉन मधील युरिन बनवण्याचा घटनाक्रम विचारलेला आहे. पहिला आहे सिलेक्टिव्ह रिअब्सॉर्प्शन, दुसरा आहे ट्युब्युलर सेक्रेशन, तिसरा आहे अल्ट्रा फिल्ट्रेशन. दुसरा पर्याय आहे अल्ट्रा फिल्ट्रेशन, ट्युब्युलर सेक्रेशन आणि सिलेक्टिव्ह रिअब्सॉर्प्शन. चौथा आहे अल्ट्रा फिल्ट्रेशन, सिलेक्टिव्ह रिअब्सॉर्प्शन आणि ट्युब्युलर सेक्रेशन. व चौथा आहे ट्युब्युलर सेक्रेशन, सिलेक्टिव्ह रिअब्सॉर्प्शन आणि अल्ट्रा फिल्ट्रेशन. तर आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. अल्ट्रा फिल्ट्रेशन होईल, पहिल्यांदा होईल अल्ट्रा फिल्ट्रेशन, दुसऱ्यांदा होईल सिलेक्टिव्ह रिअब्सॉर्प्शन, मग होईल ट्युब्युलर सेक्रेशन. तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 बरोबर होईल. अल्ट्रा फिल्ट्रेशन, सिलेक्टिव्ह रिअब्सॉर्प्शन आणि ट्युब्युलर सेक्रेशन. आता भाऊ प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी कोणती परिस्थिती दुसऱ्या गर्भासाठी धोकादायक असेल? विच ऑफ द फॉलोइंग सिच्युएशन विल बी फॅटल टू सेकंड फेटस? तर पर्याय क्रमांक पहिला पहा, RS पॉझिटिव्ह मेल व RS निगेटिव्ह फिमेल. RS पॉझिटिव्ह पुरुष व RS निगेटिव्ह स्त्रीचे विवाह. दुसरा आहे RS निगेटिव्ह पुरुष व RS पॉझिटिव्ह स्त्रीचे विवाह. तिसरा आहे RS पॉझिटिव्ह पुरुष व RS निगेटिव्ह स्त्रीचे विवाह. चौथा आहे RS पॉझिटिव्ह पुरुष व RS निगेटिव्ह स्त्रीचे विवाह. तर यामधील आपला पर्याय क्रमांक पहिला RS पॉझिटिव्ह पुरुष व RS निगेटिव्ह स्त्रीचे विवाह हा पर्याय बरोबर आहे. आता पाहू प्रश्न क्रमांक 13. प्रश्न क्रमांक 13 मध्ये आहे जोड्या लावा. रिस्पायरेटरी पिगमेंट दिलेला आहे, त्याच्यासोबत ॲनिमल श्रवण रंगद्रव्य आहेत, दुसरा पशूंचा समूह आहे, त्यांच्या जोड्या लावायच्या. पहिला आहे हिमोग्लोबिन, दुसरा आहे क्लोरोक्रोअरिन हिमरिथ्रिन, चौथा आहे हेमोसायनिन. तर हिमोग्लोबिनचं लागेल पृष्ठवंशीय, दुसरं क्लोरोक्रोअरिनचं लागेल ॲनिलिड्स व कचं हिमरॅथ्रिनचं लागेल पर्याय 4 मोलुस्क व हेमोसायनिनचं लागेल मोलुस्क. म्हणजे आपला पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर होईल. आता पाहू आपण प्रश्न क्रमांक 14. अनित्य तंतू आणि स्नायू अंकुचन सिद्धांताबाबत खालील विधाने लक्षात घ्या. हा सिद्धांत आधुनिक स्नायू संकुचन संकल्पना स्पष्ट करतो. हा सिद्धांत हक्सले आणि निडरजेके या शास्त्रज्ञांनी मांडला. तर या प्रश्नातील प्रश्न क्रमांक 14 मधील हे जे दोन्ही पर्याय आहेत हे दोन्ही पर्याय बरोबर आहेत, म्हणून आणि व हे उत्तर बरोबर आहे. आता पाहू प्रश्न क्रमांक 15. तर प्रश्न क्रमांक 15 हा 10वीच्या पुस्तकातील आहे विज्ञानच्या. कॅल्सिनेशन प्रक्रियेचा हा प्रश्न आहे. कॅल्सिनेशन प्रक्रियेतून रिकामी जागा
बाहेर पडतो. पर्याय क्रमांक 1 फक्त कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. 2 हायड्रेटमधून पाणी बाहेर पडते. व तिसरा आहे 1 आणि 2 हे धातुकावर अवलंबून असते. चौथा आहे हायड्रोजन सल्फाइड बाहेर पडतो. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आणि 2. म्हणून आपलं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. 1 किंवा 2 हे धातुकावर अवलंबून असते. 1 किंवा 2च्या. आता आपण पाहू प्रश्न क्रमांक 16. हरित रसायनशास्त्र म्हणजे काय? बाय ग्रीन केमिस्ट्री वी मीन. तर हरित रसायनशास्त्र म्हणजे डायरेक्ट व्याख्या विचारली म्हणजे काय? हरितगृह वायूमुळे दररोजच्या वापरातील रसायने तयार करणे. हरित रसायनशास्त्र म्हणजे काय? पहिलंच आहे रसायन हरितगृह वायूमुळे दररोजच्या वापरातील रसायने तयार करणे. प्रश्नाचंच उत्तर आहे हरित रसायनशास्त्र म्हणजे काय? हरित शब्द आला खाली पर्यायात पण हरित शब्द आहे, वरील प्रश्नात पण हरित शब्द आहे, म्हणून डायरेक्ट उत्तर हरितगृह वायूमुळे दररोजच्या वापरातील रसायने तयार करणे. आता प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी कोणते लुईस आम्ल नाही? प्रश्न डायरेक्ट आहे कोणते लुईस आम्ल नाही? खालील पर्यायामधील एक लुईस आम्ल नसेल व बाकीचे सर्व असतील. म्हणजे कार्बन ट्रायक्लोराइड BCl3 आहे, BF3, कार्बन ट्रायफ्लोराइड पण आहे, बेरिलियम क्लोराइड पण आहे. पण बेरियम क्लोराइड म्हणजेच BaCl2 हे लुईस आम्ल नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे बरोबर आहे. आता पाहू आपण प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी काही कोलॉइडल सोलचे वैशिष्ट्य आहेत. पर्याय 1 आहे टिंडाल परिणाम, दुसरा आहे ब्राउनियन गती, तिसरा आहे मॅक्सवेल वितरण, चौथा आहे व्हँडरवाल फोर्सेस. यामधील कोलॉइडल सोल्स जे आहेत त्याची वैशिष्ट्ये विचारलेली आहेत. तर कोलॉइडल सोलचे दोनच वैशिष्ट्ये आहेत, ते म्हणजे टिंडाल डिफेक्ट म्हणजे टिंडाल परिणाम आणि ब्राउनियन गती. आणि हे जे दोन आहेत मॅक्सवेल वितरण हे नाही, व्हँडरवाल बल हे पण नाही, म्हणून आपलं उत्तर अ आणि ब. म्हणजे आपलं उत्तर राहील पर्याय क्रमांक 2 अ आणि ब. आता पाहू 19. खाली दिलेल्या विधानापैकी कोणती विधाने बरोबर आहेत? HF आणि H2O ही ध्रुवीय संयुगे आहेत. ब CH4 आणि CO2 ही ध्रुवीय संयुगे नाहीत. क CO2 आणि SO2 ही ध्रुवीय संयुगे नाहीत. याच्यामध्ये आपलं पर्याय क्रमांक 1 हे बरोबर आहे, ब बरोबर आहे, सी चूक आहे. म्हणजे आपला पर्याय 1 अ आणि ब हे दोन बरोबर आहेत. आता भाऊ शेवटचा प्रश्न 20 नंबर. तो म्हणजे खालीलपैकी कोणती अभिक्रियाकारके वापरून अमोनिया तयार करण्यासाठी वापरतात? खालीलपैकी कोणती अभिक्रियाकारके अमोनिया तयार करण्यासाठी वापरतात? पर्याय पहिला आहे NH4Cl अमोनियम क्लोराइड प्लस CaOH ट्वाइस कॅल्शियम हायड्रॉक्साइड, दुसरा आहे N2+H2, तिसरा आहे CaN2+H2O. तर अमोनिया तयार करण्यासाठी वरील तिन्हीचा पण वापर होतो. NH4Cl प्लस CaOH ट्वाइस याचा पण होतो. दुसरा आहे N2+H2 याचा पण वापर होतो. तिसरा आहे CN2+H2 याचा पण वापर होतो. वरील तिन्हीचा पण वापर होतो, म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक 4 अ ब आणि क.
आपण विज्ञानचे 20 प्रश्न पाहिले आहेत. तर यापुढील आपण गणिताचे प्रश्न पुढच्या तासिकेत पाहू. हा राज्यसेवेचा 2019ला आलेला पेपर होता. यापुढील आपण पेपर 2018 मधील विज्ञानामधील विचारलेले प्रश्न पाहू.